नमस्कार मित्रांनो, आपण आता निघालो आहे निफाड तालुका नांदुर्डी येथे, कारण की तिथं महाराष्ट्रामधली सर्वात मोठी रिवर्स ट्रॅक्टर टारली स्पर्धा होणार आहे. आपल्याला तेथे आग्रहाचं आमंत्रण असल्यामुळे आता आपण निघणार आहे रिवर्स टारली आणि ट्रॅक्टर स्पर्धा बघण्यासाठी. तुम्हाला जर ही स्पर्धा पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तिथं खूप ट्रॅक्टर आणि टारल्या येणार आहे आणि एक नंबर खेळ होणार आहे. 1 किलोमीटर रिवर्स ट्रॅक्टर टारली न्यायची आणि 1 लाख रुपये बक्षिसे, 1,01,000. याचा दुसरा नंबर येईल त्याला 61,000. अशी मोठी स्पर्धा आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली स्पर्धा होणार आहे. त्याच्यामुळे आपण निघालो आहे आता नांदुर्डी. तर चला येऊ पाहून. येथे संपूर्ण महाराष्ट्रामधून खूप ट्रॅक्टर येणार आहे आणि मोठमोठे रील स्टार पण येणार आहे. रील स्टार त्याच्यामध्ये आपला पण नंबर आहे. चला येऊ मजा करून. लय लांब जायचंय आपल्याला, लय टाइम होईल का नो, सापडतो का नाही मग खेळ. आपल्याला जोडी पण कोणी नव्हतं, मग घरून या दोघायला घेऊन टाकलं. चला म्हणलं, त्यांनी पण मस्त पैकी चष्मे लावून घेतले. आपला भावड्या भाऊ पण इकडं काम करून राहिला, थोडं बंधाऱ्याचं काम चालू होतं. त्याला म्हणलं तुम्ही तवर मुरुम टाकून घ्या, आम्ही येतो ती स्पर्धा पाहून. या ट्रॅक्टरवाल्याला चाल म्हणलो, पण तो आला नाही. तो जर आपल्या बरोबर येऊन जिंकला असता तर 1 लाख रुपये आणि नवी टारली घरी घेऊन आला असता, पण तो नाही म्हणला. आता आम्ही आलोय बार का लासलगावच्या पुढं. आणि ह्या जबरदस्त स्पर्धेचं नियोजन ज्यांनी केलं होतं ते म्हणजे आपले तुषार भाऊ कुंभारडे. त्यांचा आज वाढदिवस होता, त्या निमित्ताने त्यांनी ही स्पर्धा भरवली होती. मग आम्ही त्यांचा मस्त पैकी सत्कार करून घेतला. शेतकऱ्याचे आणि कष्टाच्या प्रत्येक थेंबात भविष्य असते घराघराचे, भविष्य असते घराघराचे. आणि आजच्या या स्पर्धेत फक्त विजेता एकच नाही, तर इथे सहभागी झालेला प्रत्येक शेतकरी आमच्यासाठी हिरो आहे, हे मात्र नक्की आहे. आम्ही सकाळी खूपच लवकर तिथं जाऊन पोहोचलो होतो. आता थोडे थोडे ट्रॅक्टर जमा व्हायला लागले आणि थोड्या वेळामध्ये ही स्पर्धा चालू होणार आहे. या रिवर्स ट्रॅक्टर टारलीचा चित्त थरारक क्षण आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणार आहोत. तर चला, आता स्पर्धा चालू झालेली आहे. कोण या स्पर्धेत बाजी मारतं आणि 1 लाख रुपये आणि नवीन ट्रॉली घेऊन जातं ते बघण्यासाठी लोक पण भरपूर आले. आपण बैलगाडा शर्यत तर भरपूर बघितल्या, पण आता आपण ट्रॅक्टरची शर्यत बघणार आहोत, ती पण रिवर्स. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे नांदुर्डीला. इकडं स्पर्धा चालू झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण स्पर्धेचा आनंद घेऊ आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोण जिंकत ते आपल्याला पाहिजे. चला. स्पर्धा खूपच मोठी असल्यामुळं पटापट आवरायला सांगत होते. मग आम्ही पुढे गेलो. आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण द्यायला असल्यामुळं ते म्हणे तुम्ही डायरेक्ट स्टेजवर जाऊन बसा. त्यांना म्हणलं आम्ही आता खालूनच थोडी गंमत पाहतो, मग वर येतो. अतिशय दमदार परफॉर्मन्स मोरया ॲग्रोचे. ऑरेंज कलरची ट्रॉली आता रेस मध्ये जिंकण्याच्या आणि जिंकलेली आता जोरदार ड्रायव्हर, अतिशय सुंदर परफॉर्मन्स. क्या बात है. मोरया ॲग्रोची ही ट्रॉली ऑरेंज कलरची प्रथम या फेरीमध्ये आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 300 ते 400 शेतकऱ्यांनी भाग घेतला होता आणि काही लोक डायरेक्ट कर्नाटक वरून येल होते. हा खेळ जसा पुढे जात होता तशी खेळाची रंगत पण वाढत चालली होती आणि नवीन स्पर्धक पण खूपच भाग घ्यायला लागले होते. आपण सरळ ट्रॅक्टर पुढे किती पण चालू शकतो, पण रिवर्स आणणं एवढं सोपं नाहीये. त्याला खूपच संयम आणि आत्मविश्वास लागतो. त्याच आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या बळावर आजचा विजेता ठरणार आहे. हा खेळ मात्र अगदी चुरशीचा होणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. तुम्ही पाहू शकता किती ट्रॅक्टर फास्ट मध्ये मागे येत आहे. ज्या ट्रॅक्टर ड्रायव्हरची फुल प्रॅक्टिस झाली होती तोच अगदी सरळ टारली मागे घेऊन येत होता, नाहीतर काही आउट होऊन जात होते मध्येच. मी पण फुल उन्हामध्ये उभं राहून स्पर्धेचा आनंद घेत होतो. तिथे आपले फॅन पण भरपूर होते, पण सगळ्याला भेटणं काही शक्य झालं नाही. नियम आणि अटींमुळे खेळ अगदी व्यवस्थित पार पडत होता, त्याच्यामुळे कोणी गडबड करीत नव्हतं. इतके ट्रॅक्टर पाहून माझं पण डोकं बंद पडून गेलं होतं. बरेच ट्रॅक्टर बाजी मारून पुढच्या राऊंड मध्ये जात होते. आता हा शेवटचा राऊंड होता. आम्हाला घरी यायला वेळ होणार होता, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त टाइम थांबलो नाही. मग तिथं आपल्याला तात्या भेटले, मग आलो आम्ही घरी निघून. चला, धन्यवाद.